नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे देवगडमधील कुणकेश्वर मंदिराचा इतिहास। पौराणिक दंतकथेनुसार फार वर्षापूर्वी समुद्री वादळात सापडलेल्या एका इराणी व्यापाऱ्याने आपला जीव मुठीत घेऊन परमेश्वराकडे प्रार्थना केली। अचानक त्याचे लक्ष पूर्वेकडे गेले असता त्याला एक दिव्य प्रकाश दिसला। त्या प्रकाशाने त्याला सुरक्षित किनाऱ्यावर नेले। तेव्हा त्याने मनोमन ठरवले, या ठिकाणाचा जीर्णोद्धार करेन। किनाऱ्यावर त्याला एक छोटे हिंदू मंदिर दिसले। त्यानंतर त्याने 3 वर्ष भरपूर खर्च करून परिश्रम करून ते मंदिर नव्याने नटवले। कथेनुसार देवाच्या चरणी स्थान मिळावे म्हणून व्यापाऱ्याने शिखरावरून उडी मारून प्राणत्याग केला आणि ही कथा अनेक वर्षे इतिहास म्हणून फिरत राहिली। परंतु काही वर्षांनी अभ्यासकांच्या नजरा त्या कथेकडे वळाल्या। त्यातून असा निष्कर्ष कळाला की ते मंदिर व्यापाराच्या काळातील नव्हे तर प्राचीन हिंदू राजवंशाच्या काळातील आहे। म्हणजे काय, ही केवळ कथा नव्हे तर मंदिराच्या संरक्षणासाठी आखलेली एक चातुर्यपूर्ण व्यूहरचना होती। धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा।